नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. महाराष्ट्रावर अवकाळी संकट, मंत्री आशिष शेलारांपुढे बळीराजाचे अश्रू अनावर. अवकाळी पावसानं उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्यात. उभं पिकं डोळ्यादेखत आडवं झाल्यानं बळीराजा पुन्हा हवालदिल झालाय. दरम्यान या नुकसानाची पाहणी माहिती तंत्रशिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. यावेळी आपली उद्ध्वस्त झालेली शेती दाखवताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. पडसाळी गावातील शेतकरी अंकुश शिरसाट यांच्या 3.5 एकरातील द्राक्षबाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक महिन्यांची मेहनत काही क्षणात वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान मंत्री आशिष शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी आशिष शेलार यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार पाठीशी असल्याचं आश्वासन दिले. सोलापूर दौऱ्यावर असताना आज मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावी गुढीपाडव्याच्या दिवशी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अंकुश दासा शिरसाट यांच्या द्राक्ष बागेची आज पाहणी केली आहे. यावेळी उपस्थित अधिकारी निलेश पाटील, तहसीलदार कन्याकुमारी भोसले, मंडल अधिकारी आरती देशमुख, तलाठी VM बोसकर, कृषी सहाय्यक तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. शशिकांत चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिरसाट, पडसाळी गाव अध्यक्ष भाजपा आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया यावेळी आशिष शेलार यांनी दिली आहे. पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. उत्तर सोलापूर जिल्ह्यात जवळपास 400 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करणार असंही मंत्री आशिष शेलार यावेळी म्हणाले. परिस्थिती ज्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती जगात सुद्धा आपण पाहतो, त्या सगळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या अशा निसर्गाच्या एका अर्थाने मी असं म्हणेन निसर्गाचा जो लहरीपणा आहे किंवा त्याच्यातनं आलेलं जे नुकसान आहे, यात अजूनही शेतकरी आमचा प्रचंड मेहनत करून जे काम करतोय, जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी पाण्याच्या किंवा सिंचनाच्या दुर्भिक्षाचा विषय असताना सुद्धा ज्या पद्धतीने हे फळबाग उभी केली आहे, तर जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याबद्दलच मी कृषी मंत्री